पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, मेट्रोनं प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन. काँग्रेसने डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला, सत्ता समीकरण बदलताच खंजीर खुपसला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. आजपासून तामिळनाडूमध्ये विजय पर्व. जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. 9 आमदारांनी सुद्धा घेतली मंत्रिपदाची शपथ. विजय शपथ घेताना आई वडील भाऊक. विजय यांच्या शपथविधीवेळी आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू. जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला तुफान गर्दी. सर्वसामान्य तमिळींसह सेलिब्रिटींची सुद्धा हजेरी. अभिनेत्री तृषा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू. योगींच्या मंत्रिमंडळामध्ये 8 नवीन मंत्री. भूपेंद्र चौधरी, मनोज पांडे, सुरेंद्र सिंह दिलेर, सोमेंद्र तोमर यांना संधी. कैलाश राजपूत, कृष्ण पासवान, अजित पाल आणि हंसराज विश्वकर्मा यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ. पुण्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधात मोर्चा. पीडितेला न्याय मिळण्यासाठी मूकमोर्चा. आरोपीला फाशी देण्याची मागणी. रुपाली चाकणकर यांची एसआयटी चौकशी संपली. खरात प्रकरणामध्ये एसआयटीकडून जवळपास 6 तास चौकशी. चाकणकरांसोबत महिला वकील सुद्धा उपस्थित. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राचा नंबर 2. काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका. विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. शाईफेक झाल्यानंतर लवांडे पवारांच्या भेटीला शरद पवार यांचा पुणे पोलीस आयुक्तांसह पोलीस महासंचालकांना फोन. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत वाढ. महिलेला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोप. पीडितेने पोलीस आयुक्तांकडे केली होती तक्रार.